नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर सर्वात प्रथम सगळ्यांना नरक चतुर्थीच्या आणि पहिल्या अंघोळीच्याच म्हणजे अभंग्य स्नानाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्याकडे गावाला दिवाळीची पहिली अंघोळ असं म्हटलं जातं. काही ठिकाणी छोटी दिवाळीसुद्धा म्हटलं जातं. तर सकाळी लवकर उठलं जातं गावी आणि मुंबईत शहरामध्ये सुद्धा बरेच जण उठतात लवकर. तर मी सुद्धा सकाळी 4:30ला उठली होती. तुम्ही पाहिलंच सकाळी की पूर्ण अंधार होता, कोणीच उठलं नव्हतं. गावी जर असतो ना यावेळेला तर सगळे पहाटे 3:30-4ला उठतात, मस्त स्नान करतात, दिवाबत्ती वगैरे करतात आणि एकत्रित फराळ खायला बसतात. तर मी सुद्धा सकाळी उठली आणि प्रज्ञेला ओवाळून घेतलं, त्याला उठणं वगैरे लावलं. त्यानंतर मग लोलो झोपलाच होता, तर मी त्याला जबरदस्ती उठून पाटावर ठेवलं आणि पुढे तुम्ही बघालच त्याने काय कल्ला केला तो. अरे काय नाही काय काय अरे अरे पुसायचं नाही, व्हिडिओ चालू पुसायचं नाही. तर लोलोने सकाळी सकाळी कल्ला केला, रडायला लागला आणि त्याचं रिझन असं होतं की त्याला लवकर उठवलं होतं. 6 वाजता त्याला उठवून दादाच्या पुढ्यात बसवलं होतं आणि त्याला मी ओवाळलं आणि त्यानंतर उठणं जे होतं ते सुद्धा लावलं आणि उठणं लावलं त्याच्यामुळे त्याचं रडणं चालू झालं आणि त्याची खूप चिडचिड होते सकाळी लवकर उठवले तर. पण आज पहिली अंघोळ होती त्यामुळे मग त्याला मी उठवलं. त्यानंतर मस्त असं जे उंबरठा आहे त्याला मी हळदीचं लेपन छान करून घेतलं, कारण अमावस्यासुद्धा आहे. त्यानंतर बाहेर छान अशी रांगोळी काढली, घरात देवपूजा झाली आणि सकाळी देवपूजा झाली, बाहेर रांगोळी, दिवा, सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्हिटी क्रिएट करतात. आणि जसं पण आज पहिली अंघोळ आहे म्हणजे दिवाळी आहे. दिवाळी खरं तर बसुवारसपासून स्टार्ट होते, पण आज नरक चतुर्थी आहे आणि ते बाहेरनं चिराटूसुद्धा आम्ही फोडले. तर आमच्याकडे याला चिराटूच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला मला नक्की सांगा. आणि मस्त देवपूजा वगैरेसुद्धा सुंदर झाली होती. सिंपलच अशी रांगोळी भरली होती साच्यामध्येच मी, कारण इतका वेळ नव्हता सगळं व्यवस्थित रांगोळी काढायला. संध्याकाळीच काढणार होती आणि त्यानंतर मग मी फराळ जो आहे तो देवाला नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर आईंना दाखवला आणि मग आम्ही सगळे मस्त चहासोबत फराळ करायला बसलो. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी असं एकत्रित फराळ करणं मला फार आवडतं आणि ही गोष्ट मी कधीच मिस करत नाही. जितकं शक्य होईल तितकं तर या गोष्टी मी फॉलो करत असते आणि मुलांनासुद्धा करायला लावते. तर मुलं आता फटाक्या फोडायला खाली गेली होती तर त्यांना बोलवून घेतलं मी. नमस्कार तुम्हाला सर्वांना अभंग्य स्नानाच्या आणि नरक चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ही दीपावली तुमच्यासाठी आनंदाची, सुखाची आणि निरोगी असू दे. येणारा प्रत्येक दिवस तुमचा मंगलमय होऊ दे हीच ईश्वर शरणी प्रार्थना. तर आता सकाळी फराळ वगैरे आमचं झालेला आहे, तुमच्यासोबत शेअरिंग केलेलं आहे. तर आता एक पार्सल आलं होतं, म्हणजे काल ऑलरेडी आलं होतं हे पार्सल, पण काल काही मला ते ओपन करायला जमलं नाही, कारण मी थोडंसं फराळाच्या गडबडीत होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत आता ओपन करून शेअर करते. पिलो कवर्स मागवले होते मी, खरं तर काल यायला हवे होते, पण थोडंसं लेट झालं असो आणि मी काय ओपन केलं नाही. म्हटलं तुमच्यासमोरच ओपन करते. ह्याच्यासोबत ब्लोस्टरसुद्धा आहेत आणि हे बघा, हे जे आहेत तर हे 2 मोठे मोठे ब्लोस्टर आहेत. म्हणजे तर हे बघा, हे 2 ब्लोस्टर कवर आहेत आणि हे जे आहेत हे 4 पिलो कवर आहेत, बघू शकता तुम्ही. आणि खूप खूप सुंदर आहे पिलो कवर आहेत आणि खूप खूप सुंदर आहे. त्याच्यावरची डिझाईन बघू शकता, प्रिंट बघू शकता, खूप सुंदर आहे, कलर कॉम्बिनेशन बघू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे मी डिमार्टमध्ये जी डबल बेडशीट घेतली होती, थोडीफार ती ह्या कलरला मॅचिंग होते. आणि ते बघा झिपसुद्धा आहे आणि अगदी स्वस्तात मिळालेलं आहे. म्हणजे 4 पिलो कवर आहेत आणि त्यासोबत 2 हे ब्लोस्टर कवर आहे. तर हे सुद्धा तर मी वेअर करेनच आणि त्याच्यासोबत नॉटसुद्धा आलेली आहे. तर मला तर हे खूप आवडलं आणि कपडा जो आहे तो सुद्धा खूप छान कपडा आहे, कॉटनच आहे. अगदी म्हणू शकत नाही आपण प्युअर कॉटन आहे, पण मस्त असं कपडा आहे, सॉफ्ट कपडा आहे, म्हणजे अगदी वॉशेबलसुद्धा आहे व्यवस्थित असा. तर मी तुमच्यासोबत शेअर केलं, पण आता ह्याला मी जेव्हा वापरेन प्रत्यक्षात आणि एक वॉश केल्यानंतर हा कसा निघतो मी सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन.
तर आता हे सगळं ठेवून देते आणि जेवणाला सुरुवात करते. सकाळी लवकर उठणं झालं होतं, पण सगळं आवरल्यावर थोड्या वेळ बसली होती मी. तर आता जेवणाला सुरुवात करते. आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन, तर त्याचीसुद्धा मला तयारी करायची आहे. यावर्षी थोडंसं माझं प्लॅनिंग जे आहे ते गडबडलं आहे, सो त्याचीसुद्धा मला उद्या तयारी करायची आहे. तर तीसुद्धा मी आता करून घेणार आहे तयारी. तर आधी ही जी साडी घातली ती चेंज करते, कारण साडीमध्ये ना काम होत नाही जास्त. तरी पटकन आवरून घेते आणि नंतर जी तयारी आहे ना लक्ष्मीपूजनाची ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. घरातल्या सगळ्या गोष्टी आवरण्यात इतका वेळ गेला माझा, की मग मी खूप दमली आणि मग थोडा रेस्टसुद्धा केला. कारण म्हटलं संध्याकाळी पण पुन्हा बरीच कामं होती आणि रेस्ट केल्यानंतर मी उठले आणि म्हटलं चला पहिला आधी बेडशीट आपण चेंज करून घेऊया. कारण यावर्षी सगळ्याच गोष्टी मागे पुढे झालेल्या आहेत. तर जसं मी सांगितलं, की माझे हेल्थ इश्यू चालू होते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. असो, जसं आहे तसं छान मानून घ्यावं. तर आता ही जी मी डीमार्टमधून बेडशीट आणली होती ना, डबल बेडशीट, तर ती मी आता अंथरून घेणार आहे. कवरसुद्धा घालून घेतलेले आहेत आणि छान एक लूक क्रिएट होतो म्हणा. आणि ही ट्रिक होती, म्हणजे मला यावर्षी ना सोफा कवर वगैरे स्टिच करण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि स्टार्टिंगला थोडंसं ना माझ्याकडनं निष्काळजीपणा झाला, त्याच्यामुळे हे सगळं राहिलं. पण असो, तर या बेडशीटने ना माझा बेडचा जो लूक होता तो थोडासा चेंज करून टाकला आणि छान दिसत होतं, थोडं फेस्टिव्ह लूक येत होता. कर्टन तर यावर्षी चेंज करायचे राहूनच गेले, कारण मी माझी साडी जी होती ना कर्टनसाठी कट केली होती, पण ती मला काही स्टिच करताच आली नाही. असो, नेक्स्ट इयर किंवा मग मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग मी ते स्टिच करून घेईन. आणि इथे मस्त ना मी संध्याकाळी साडी वगैरे वेअर केली होती, पिंक कलरची, पीच कलर ज्याला बोलू शकता किंवा पिंक कलर. तर ती साडी वेअर केलेली छान अशी, बाहेर दिवे वगैरे लावले, रांगोळी काढली आणि आता वाट पाहत होती मिस्टरांची. म्हणजे ते आल्यानंतर मग आम्ही खाली फटाके वगैरे फोडायला जाणार होतो. तर असा काही साडीचा माझा लूक होता. मी मिस्टरांनंतर आल्यानंतर एक क्लिप घ्यायला सांगितली, कारण आपण जेव्हा व्हिडिओमध्ये स्टँड लावून शूट करतो तेव्हा पूर्ण काही क्लिप येत नाही, त्यामुळे मग मी त्यांना लावायला सांगितले. त्यानंतर मग ते आल्यानंतर आम्ही खाली फटाके फोडायला गेलो माझ्या दिरांच्या इथे आणि खूप फटाके फोडले आम्ही. आणि पहिल्या दिवशी तर तुम्हाला माहिती आहे की खूप फटाके फुटले जातात. लहानपणीची खूप सारी आठवणसुद्धा जागी झाली आणि इथे आम्ही फटाके फोडत फोडत मस्त गप्पा-टप्पासुद्धा माझ्या आणि जावेच्या चालल्या होत्या. तर इथे छान आम्ही ना एक सुरसुरी जी आहे ती घेतली, फुलबाजा ज्याला म्हणतो आपण. तर यावर्षी ना फटाके इतके काही फोडायला मला मिळाले नाही पहिल्या दिवशी, पण नंतर लक्ष्मीपूजनला वगैरे मी फोडेन. आणि इथे आम्ही सगळ्यांनीच फटाके थोडे थोडे फोडले आणि असाच आमचा दिवस गेला. खूप मजा आली आणि छान वाटलं. आजचा दिवस खूप पॉझिटिव्हसुद्धा होता. उद्या लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाची बरीचशी तयारी मला करायची आहे, पण मी उद्याच्याच ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आज काही मला फारसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे मग राहून गेलं. तर इथे फटाके वगैरे आम्ही फोडले आणि त्यानंतर म्हटलं चला घरी जाऊया, कारण आज ना लोलोसाठी, म्हणजे उद्या खरं तर लोलोचा बड्डे आहे, पण छोटीशी पेस्ट्री जी होती ती आम्हाला 12 वाजता कट करायची होती आणि आमचं जेवण वगैरे सुद्धा करायचं होतं. मग इथे थोड्या वेळ आम्ही टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर मग घरी निघालो जायला, कारण मला लोलोसाठी ना छोटीशी एक पेस्ट्रीसुद्धा आम्हाला घ्यायची होती आणि मग ती घेऊन आम्ही घरी पोचलो. तर असा काहीसा छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. Happy birthday to